नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत टेस्टी असा मस्त लागणारा चिकन वडापाव. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी आपण अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि चिकनला मी हळद आणि मीठ अगोदरच लावून घेतलं होतं. तर आता आपण जे चिकन घेतलं आहे त्याला आपण किमा किंवा त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर चला मग आपण त्याला बारीक करून घेऊ. बघू शकता तुम्ही, आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण चिकनचा खिमा तयार करून घेतला आहे. चला बघा, आता आपण जे मसाले बनवणार आहोत ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. चिकन वड्यासाठी वाटणाचे मसाले लागणारे ते आपण बघूया. चिमूटभर मी कोथिंबीर घेतली आहे, बघू शकता. 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक आल्याचा मोठा तुकडा घेतलेला आहे. 3-4 गावरान मिरच्या घेतलेल्या आहे. थोड्या तिखट आहे त्यामुळे मी कमीच घेतलेल्या आहे मिरच्या. थोडी पुदिन्याची पानं पण घेतलेली आहे. आपण एक लिंबू पण घेतलेला आहे. लिंबू आपण वड्याच्या मिश्रणमध्ये मिक्स करणार आहे, पण पूर्ण मिक्स करायचं नाही आहे, तर अर्धा किंवा त्याच्यापेक्षा पण कमी मिक्स करायचं आहे. चला तर मग आपण वड्याचं मिश्रण तयार करून घेऊ. वड्यासाठी आपल्याला लागणारं जे वाटण आहे ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आपण घेतलेल्या 4 मिरच्या त्या आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे. आपण घेतलेले लसूण, आलं ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. कोथिंबीर टाकली आणि त्याच्यानंतर आपण पुदिना पण टाकलेला आहे, बघू शकता. आपण वाटणामध्ये आता चिमूटभर जिरं बी टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण घेतलं आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. बघू शकता, आपला ग्रीन मसाला तयार झालेला आहे. पूर्ण वाटण करून घेतले. अशा प्रकारे थोडं जाडसर ठेवायचं आहे, जास्त बारीक पण करायचं नाही. चला मग, आपला मसाला तयार झाला आहे. आता आपण चिकनमध्ये मिक्स करून घेऊया. चला मग, जे आपण चिकन बारीक करून घेतलेलं आहे ते आपण आता जो मसाला बनवलेला आहे तो आपण मसाला त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर आपण जे ग्रीन मसाले बनवलेले ते चांगले असे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर चांगला हाताने त्याला मिक्स करून घ्यायचं. प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा मसाला. जी मिरची लसूण त्याची पेस्ट केली होती ते चांगलं मिक्स करून घ्यायचं चिकनला असं. आणि जो आपण लिंबू घेतला होता तो लिंबू पहिला मसाल्यामध्ये पिळून नाही टाकायचा, तो आपल्याला नंतर मिक्स करायचा. आता हे मसाले सगळे एकदम मिक्स केले ना, त्याच्यानंतर मग लिंबू त्याच्यामध्ये अर्धा किंवा थोडा तुकडा मिक्स केला तरी चालू शकतो, कारण लिंबांनी चांगली चिकनची टेस्ट लागते. आपल्या वड्याला जरा चव येण्यासाठी आपण मसाले तर हे टाकलेच होते, पण मी काय करणार आहे, थोडा एक आपला चिकन मसाला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा थोडा मिक्स करणार आहे फक्त. तर त्याच्याने थोडी चव आपली थोडी वाढन, त्याला थोडा तिखट पण होणार नाही तर कमी टाकल्यामुळं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आपण मॅरिनेशनला मीठ टाकलंच होतं, पण अजून थोडं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ परत मी मिक्स करतोय. मसाले तर आपले टाकून झालेले आहे, पण आपण लिंबू हे केलं होता, तर जो लिंबू आपण आता त्याच्यामध्ये पिळायचा आणि मसाले चांगले परत मिक्स करून घ्यायचे. आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं पूर्ण. मी काय अर्धा लिंबू घेतला नाही, अर्ध्याच्या पण थोडा लिंबू पिळून घेतला, कारण जास्त आंबट पण व्हायला नको. लिंबामुळे काय होतं की मसाले चविष्ट लागते जरा. चला मग, आपला लिंबू पिळून झालाय तर मसाले मिक्स करून घेऊ. आपण मिरची जरा त्याच्यामध्ये थोडी कमी टाकली होती, त्याच्यामुळं थोडा मसाला आपण त्याच्यामध्ये टाकला आहे. तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर मिरच्या पण तुम्ही ॲड करू शकता जास्त, किंवा लाल तिखट टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आता आपण ह्याच्यामध्ये बेसिक, आता आपलं तर मसाला पूर्ण चिकनचा मसाला तर तयार झाला आहे, म्हणजे चिकनचं आपण हे करून घेतले. तर आपल्याला आता बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकून मिक्स करायचं. तर बेसन पीठ आपण चांगलं चाळणीने चाळून घ्यायचं आहे पहिलं, आणि त्याच्यानंतर बेसन पीठ आपण मिक्स करून घेऊ. बघू शकता, आपण बेसन पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे
आणि आपण बेसन पीठ फक्त एक अर्धी वाटी घेतली आता ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये. चला मग आता बेसन पीठ आपण मिक्स करून घेऊ. आणि बेसन पीठ पण आपल्याला हळूहळू टाकायचं आहे, जास्त पण बेसन लागलं नाही पाहिजे त्याला. नॉर्मल वडा तर बेसन पिठामध्ये डायरेक्टली बुडवून करतात, पण आपण त्याच्यामध्ये फक्त बेसन पीठ मिक्स करून आपण वडा बनवणार आहोत. बर्गरला जसे टिक्की बनवते चिकनची तसं सेम आपण तसा वडा बनवणार आहोत. बेसन पीठ आपण सगळं मिक्स करून घेतले, पूर्ण टाकून झाले बेसन पीठ. आपण आता चांगलं त्याला मळून घेऊ. बेसन पीठ मळल्यानंतर ना तेल अजिबात यूज केलेलं नाही याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही आता आपण चांगलं बेसन पीठ मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता आपण जेवढे होईल तेवढे वड्याचा शेप देऊन आपण वडे तयार करून घेऊ याचे. हे बघू शकता असा वडा आपण असा बनवणार आहोत. आपण असे गोलसर चपटे केले तरी चालन किंवा गोल ठेवले तरी चालन. दोन्हीपैकी कशा प्रकारे तुम्हाला शेप ठेवायचा तसा तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे बनवलेला आहे वडा आपण. चला मग आता पूर्ण सगळे असे वडे बनवून मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता अशा प्रकारे सगळे वडे बनवून घेतलेले आहे आपण. किती एक तेवढ्या चिकनचे एक 7-8 वडे झालेले आपले. तर तुम्ही पण बघू शकता तुमच्या फॅमिलीसाठी जर बनवायचे असेल, जास्त जर खायचे असेल तर जास्त तुम्ही चिकन घेऊ शकता. आता बनवायच्या टायमिंगला मी एवढेच घेतलेले आहे. आपले वडे तर बनवून झालेले आहे. चला मग आता आपण यांना तळून घेऊ. आपले वडे मस्त चविष्ट आणि मस्त स्वादला लागणार आहे, एक नंबर लागणार आहे. त्यामुळं काय आता फक्त तळायचे राहिलेत. चला मग आता तळून घेऊ. गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊ. तेल आपल्याला 2 पळी किंवा 1 पळीमध्ये जर झालं तरी चालतंय. तेल आपण 2 पळी घेतलेलं आहे. तवा पण आपला गरम झालाय, तेल पण गरम झालंय. तर आपण आता त्याच्यामध्ये वडे तळून घेऊ. वडे तळताना आपण फर्स्ट टाइम पहिला एक वडा तळून घ्यायचा आहे. तेल आपण मध्ये ठेवलेलं आहे जास्त, पण साईडने आपण तळून घेतोय कारण जास्त तेलामध्ये पण डीप करायचं नाही आपल्याला. अशा प्रकारे तव्यावरती खालीवरती म्हणजे सारखं पलटी करत राहायचं आहे वडा, जेणेकरून आपला वडा आहे आणि करपणार नाही. त्याच्यासाठी बघा असं तळून घ्यायचं साईडला. नंतर ना तुम्ही डायरेक्टली 2 किंवा सगळे वडे एकदम जरी हे केले तळून घेतले तरी चालू शकते, तसं काही प्रॉब्लेम नाही. आपण जे वड्यामध्ये जे चिकन टाकले ते पण शिजायला पाहिजे, म्हणजे पूर्ण भाजून घेतलं ना तर शिजून जातं ते. तर त्याच्यामुळं आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे वडा. असा लालसर चांगला भाजून घ्यायचा आहे वडा. आणि असं आता आपण जे वडे बाकीचे केलेले आता तर फर्स्ट जर आपण एक पहिला वडा तळून घेतलाय, आता बाकीचे सगळे संगती वडे तळून घेतले तरी चालतील आणि बाकीचे सगळे वडे तळून घेऊ आपण. हे बघू शकता तुम्ही असे सगळे वडे जरी एकत्र टाकले तळायला तरी चालतात. आता हे बाकीचे आपण सगळे एकदम संगती तळून घेतो. फक्त काय करायचं, जे वडे आपण टाकतोय तर ते सारखे आलटी पलटी करत राहायचं, म्हणजे ते जास्त भाजणार नाही किंवा करपणार नाही. बघू शकता सगळे वडे आपले ना तयार झाले, ते चांगले आपण खरपूस भाजून घेतले लालसर. चला मग आता आपण वडे केलेले ते सर्व करून घेऊ. बघू शकता आपला चिकन वडापाव पूर्ण तयार झालेला आहे, चांगला भाजून घेतला आहे आपण. तर आता आपण वडा कसा हे झालाय कुक झालाय ते बघू शकता कसं झालाय. चांगला असं आपण हे बघा असं चांगला खरपूस भाजून घेतलाय, कडक चांगला झालेला आहे मस्त. चला मग आपण आता वड्यामध्ये, आणि ते पण आपण हिरवी चटणी पण बनवून घेतली त्याच्यासोबत खायला. तर हिरवी चटणीचं जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आपण परत ते जी रेसिपी पण टाकणार आहोत ती कशी बनवायची. आणि मस्त असा वडा झालेला आहे. तर आपण आता टेस्ट करू. आता आपण जे आपण हिरवी चटणी बनवलेली आहे ती आपण आता पावाला लावून घेऊ. पावाला अशी सगळीकडनं लावून घ्यायची चटणी मस्तपैकी. आपण ज्या टायमिंगला आपण साधा वडापाव खातो त्यामध्ये पण अशी चटणी वापरतो. आपण सेम टू सेम चटणी बनवून घेतलेली आहे. पण साधा वडापाव आपण काय दरवेळेस खातो, त्यामुळे आम्ही जरा काहीतरी वेगळं असं चिकनचा वडापाव बनवून आपण चिकनची टिक्की ही चिकन वडा म्हणू शकतो तुम्ही.
तो एक घेऊ आपण त्याच्यासोबत आणि टेस्ट करू. कांदा पण घेतलेला आहे, कांदा आणि काकडी वगैरे पण त्याच्यामध्ये टाकून आपण बनवलाय पूर्ण. एक बाईट घेऊन बघा कसा दिसतोय वडा, खूप छान. आपण एक बाईट घेतलेली आहे, आपला वडापाव एक नंबर आणि मस्त टेस्टी झालेला आहे. तर आपण जी रेसिपी बनवली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.